शेतकरी मित्रांनो नमस्कार. सध्याच्या परिस्थितीत कपाशी पिकावरती मेजर काही समस्या आहे. कारण आता जर आपण विचार केला तर मराठवाडा, विदर्भ, त्याचप्रमाणे खानदेश या भागामध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरू आहे. तर एकंदरीत आता जर आपण विदर्भाचा विचार केला तर कपाशीमध्ये सध्याच काय परिस्थिती आहे आणि आपण कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे याबद्दलची थोडीशी एक माहिती म्हणून हा व्हिडिओ एक बनवत आहे. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण कपाशीवर काय समस्या आहे हे सगळ्यात प्रथम जाणून घेऊन त्यावरती आपण कशा प्रकारे उपाययोजना करूया हे सगळ्यात प्रथम पाहूया. आता जर आपण बघितलं तर कपाशीवर सध्याच आहे पानावरील ठिपके. आता पानांवरील ठिपके जर नष्ट करायचे असेल तर तुम्ही आझास्ट्रोपिन प्लस टेबुकोनाझोल म्हणजेच कस्टोडिया यासारखे मॉलिक्यूल जर तुम्ही फवारणी केली तर पानावरील ठिपके हा येथे कव्हर होऊन जाईल. आता या ठिपक्याचा फारसा तर तसा काही आपल्याला जो आपण साईड इफेक्ट म्हणूया किंवा याचा जो उद्रेक आहे तर हा असा काही आढळून जास्त आलेला नाही आहे. हा कव्हर होऊन जातो, परंतु एक चांगलं बुरशीनाशक जर घेतलं तर लवकर कव्हर होतो. त्यानंतर कपाशीमध्ये जी मुख्य समस्या आहे ती म्हणजेच भरपूर ठिकाणी पाणी साचल्यामुळे कपाशीची वाढ खुंटलेली आहे कुठे कुठे आणि कपाशीवर पिवळेपणा हा जाणवत आहे. आता यासाठी आपण काय केलं पाहिजे तर युरियाला कोटिंग करून आपण सल्फर प्लस झिंक म्हणजे जिंदासारखे प्रोडक्ट वगैरे येथे जर आपण फेकलं तर हिरवेपणा आपल्या कपाशीचा कायम हा राहू शकतो. आता तुम्ही व्हिडिओ पद्धतशीर बघा. मी काही कामाचे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये घेणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये येतं फूल चिकटून पाती गळणे. तर यासाठी तुम्हाला जोपर्यंत सूर्यप्रकाश पडणार नाही तोपर्यंत यावरती जी उपाय आहेत किंवा जी यावरती तोडगा आहे तर हा काही निघणार नाही. तर तुम्हाला जर फवारणी करणार असेलच तर तुम्ही याच्यामध्ये कॉपर प्लस टेप्टोची फवारणी करू शकता, जेणेकरून यावरती जी पात्यांची होणारी फुल चिपटून गळ आहे तर ही येथे कव्हर होईल. किंवा एखादी चांगलं हाय मॉलिक्यूलवालं जसं कस्टोडियासारखं निटिओसारखं वगैरे प्रोडक्ट मारलं तरी याच्यामध्ये बऱ्यापैकी खूप चांगला असा रिझल्ट हा मिळून जाईल. किंवा प्रोपिकोनाझोल मारलं तरी चालून जाईल. त्यानंतर येतं सध्याच्या परिस्थितीमध्ये आता काय आहे बघूया. असा काही फारसा असा अटॅक वाटत नाही, परंतु आता फवारणी झालेली आहे. परंतु तुम्ही जर याच्यामध्ये तुम्हाला जर मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी ह्या जर किडी तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अपाची घेऊ शकता. तुमची जर कपाशीची फवारणी तिसरी असेल तर, किंवा तुम्ही याच्यामध्ये पोलीस जवळपास तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये 8 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी. आणि एखादी पांढरी माशी जर असेल तर याच्यामध्ये SLR 525 सारखं प्रोडक्ट जर मारलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट हा इथे मिळून जाईल. त्यानंतरचा प्रश्न येतो याच्यामध्ये जर तुमच्या शेतामध्ये आता पद्धतशीर प्लॉट बघा. अशा प्रकारे जर कंडिशन असेल आणि कुठे तुमच्या खतामध्ये जर कमतरता ही झालेली दिसत असेल तर तुम्ही याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन सुद्धा करू शकता. हे खत व्यवस्थापन तुमचं दुसरं सुद्धा असू शकतं, कारण भरपूर शेतकरी लेट खताचा डोस देतात आणि काही शेतकऱ्यांचं तिसरं सुद्धा असू शकतं. तर गरज असेल तर तिसरा द्या, नाही तर दुसरा खताच्या व्यवस्थापनेमध्ये सुद्धा तुमचा प्लॉट हा व्यवस्थित राहू शकतो. आता इथे बोंड हे फुटायला सुरुवात झालेली आहे बघा. बोंड फुटायला ही सुरुवात झालेली आहे. आता या झाडाचा जर विचार केला तर जवळपास 70-80 बोंड जवळपास परिपक्व याचे झालेले आहे. कारण कपाशीची लागवड थोडी अर्ली झालेली होती आणि फुटायला सुद्धा इथे सुरुवात झालेली आहे. आता कपाशीला पाणी असल्यामुळे येथे जे मातीची भर आहे तर ही मातीची भर देण्यात नाही आली आहे बघा. मातीची भर न देण्यात आल्यामुळे इथे आपलं नुकसान सुद्धा होऊ शकतं. पाणी किंवा वारा सुद्धा आला तरी हे झाड पडू शकतं, कारण वेट पकडलेल्या झाडांनी. तर त्यानंतर कपाशीमध्ये जर अजून जर समस्येचा विचार केला तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जी तुमची नैसर्गिक पात्यांची गळ होत असेल तर तुम्ही प्लॅनोफिक्स 5 मिली 15 लिटर पाण्यासाठी तुम्ही येथे उपयोग हा करू शकता. पाहू शकता इथे बोंड फुटायलाही सुरुवात झालेली आहे. आपल्या कपाशीचे बोंड हे काळे आले परंतु फुटलेले आहे, परंतु सडलेले नाही, कारण आपण वेळेवर ही फवारणी योग्य घेतली होती त्यामुळे. आता इथे कापसा फुटायलाही सुरुवात झालेली आहे. पाहू शकता की जबरदस्त. तर ही जी माहिती होती तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती होती. आभाळसुद्धा खूप जबरदस्त आलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण जवळपास 26 सप्टेंबर 2025 रोजी हा व्हिडिओ शूट होत आहे इथे. अशा प्रकारे आजची ही कपाशीची कंडिशन आहे. इकडे पाण्याचा थोडा साठा हा किंवा पाणी साचून जास्त असल्यामुळे इकडे थोडी डाऊन आहे. हा भाग पूर्ण असा व्यवस्थित आहे. तर तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता.
हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. बघू शकता बोंडाची साईज जबरदस्त आहे. हे शेंड्याचे बोंड आहे. खालचे बोंड खूप जबरदस्त आहे बघा कपाशीला बघा. तर हे शेंड्याचे बोंड असून सुद्धा खूप चांगले असे परिपक्व झालेले आहे. तर इतर माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.